नमस्कार, मी विवेक गवळी. एस न्यूज मध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या वृद्ध दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला. हल्ल्यात दाम्पत्य ठार. शाहूवाडी तालुक्यातील परळी निनाई मधील घटना. निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराविरोधात सर्व विरोधी पक्षीयांचा 1 नोव्हेंबरला मुंबईत मोर्चा. खासदार संजय राऊत यांची घोषणा. एक अर्ज केल्यानंतर लगेच 50 कोटींचं कर्ज मिळतं कसं? पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमीन खरेदीवरून माजी खासदार राजू शेट्टींनी उपस्थित केला सवाल. कागलमधील गारमेंट दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे लागली आग. आगीत सुमारे 25 लाखांहून अधिक रकमेचं नुकसान. आणि चांदीच्या दरातील वाढीचा उपरीतल्या व्यावसायिकांना फटका. दरवाढीमुळे मागणीत घट झाल्यानं ऐन दिवाळीतच चांदी व्यावसायिकांना करावा लागतोय मंदीचा सामना. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया एका धक्कादायक बातमीनं. शाहूवाडी तालुक्यातील परळी निनाई परिसरातील बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झालाय. निनो कंक आणि रखुबाई कंक असं त्या दाम्पत्याचं नाव आहे. आज सकाळी ही दुर्घटना घडली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. शाहूवाडी तालुक्यातील गोलिवणे इथले निनो कंक आणि त्यांची पत्नी रखुबाई कंक हे दाम्पत्य नेहमीप्रमाणे परळी निनाई परिसरातल्या दाट जंगलात शेळ्या चारण्यासाठी गेले होते. मात्र दोघेही परत न आल्यानं ग्रामस्थांनी शोधाशोध केली. आज सकाळी दोघांचेही मृतदेह आढळून आलेत. बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झालाय. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि शाहूवाडी पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हालचाली वाढलेत. मात्र वन विभागाकडून योग्य प्रतिबंधात्मक उपाय झाले नाहीत. त्यामुळेच वयोवृद्ध दाम्पत्याचा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून वन विभागाच्या कारभाराविषयी त्यांनी संताप व्यक्त केलाय. निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराविरोधात येत्या 1 नोव्हेंबरला मुंबईत सर्व विरोधी पक्षांचा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी पत्रकार बैठकीत दिली. या मोर्चातून विरोधक निवडणूक आयोगाला दणका देतील असा इशाराही त्यांनी दिलाय. महाराष्ट्राच्या यादीत 96 लाख मतदार अजूनही आमच्या दृष्टीनं घुसखोर आहेत. निवडणूक आयोगाच्या मॅच फिक्सिंग विरोधात हा आमचा लढा आहे. या मोर्चाचं नेतृत्व शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं. पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्रीवरून भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी फेसबुक पोस्ट करून जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. जमीन विक्रीची ट्रस्टींना खरंच गरज आहे का, याची तपासणी धर्मादाय आयुक्तांनी केली की नाही, अशी तपासणी करण्याऐवजी त्यांनी तात्काळ जमीन विक्रीला परवानगी कशी दिली, त्यामुळे धर्मादाय आयुक्तांची नियुक्तीच संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केलाय. जमीन खरेदीसाठी गोखले बिल्डर्सला 50 कोटींचं कर्ज अर्ज केल्यानंतर लगेच कसं दिलं, हे कसं काय शक्य आहे? सर्व योगायोग एकाच प्रकरणात कसे काय येऊ शकतात, असे सवाल राजू शेट्टींनी उपस्थित केलेत. 13 फेब्रुवारीला जेव्हा ट्रस्टीनी जागा विकायला परवानगी मिळाली, त्याच्या एक बरोबर आठवडा आधी हे कलोती आपल्या पदावर रुजू झाले. आता हे जे कलोते आहेत ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे अगदी जवळचे नातेवाईक आहेत. हाही योगायोग समजायचा का? आणि ते रुजू झाल्यानंतर एक आठवड्याच्या आत HND बोर्डिंगने जागा विकण्यासाठी प्रस्ताव दिला, हाही योगायोग समजायचा काय?
आणि 1.5 महिन्याच्या आत धर्मादाय आयुक्तांनी ती जागा विकायला परवानगी दिली. हाही योगायोग समजायचा का? लगेच 10 ऑक्टोबरला बिरेश्वर अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी जी कर्नाटकातली आहे, तिचं हेडक्वार्टर आहे चिकोडी. त्या चिकोडीच्या या हेडक्वार्टर असणाऱ्या या पतसंस्थेनं पुण्याच्या गोखले नावाच्या बिल्डरला अर्ज केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कर्ज मंजूर केलं आणि डिस्पर्स केलं. हाही योगायोग समजायचा का? बुलढाणा अर्बन बँकेनं त्याच दिवशी 20 कोटीचं कर्ज दिलं. हाही योगायोग म्हणजे 50 कोटी कर्ज हे बिरेश्वरचं, 20 कोटी कर्ज हे बुलढाणा अर्बनचं. बुलढाणा अर्बनचे चालक हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या मध्ये नेहमी उठबस करतात. हाही योगायोग समजायचा का? बिरेश्वर पतसंस्थेचे जे चेअरमन आहेत चिकोडीचे, ते भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आता भारतीय जनता पक्षाच्या कर्नाटक विधानसभेतल्या विद्यमान आमदार आणि माजी मंत्री आहेत. हाही योगायोग समजायचा काय? किती योगायोग! अहो, हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा एवढे योगायोग येत नाहीत. एवढे योगायोग या सगळ्या घटनांमध्ये आहेत. छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग सोमवार आणि बुधवारी नियमित सुरू राहील. मात्र मंगळवारी आणि गुरुवारी 2 दिवस बाह्य रुग्ण विभाग बंद राहणार आहे. अपघात विभाग मात्र 7ही दिवस 24 तास सुरू राहणार आहे, अशी माहिती छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण मिरजे यांनी दिली आहे. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. काही क्षणांची विश्रांती. आपण पाहत रहा एस न्यूज. चंदेरी नगरी म्हणून जगभर प्रसिद्ध असणाऱ्या हुपरीमधील चांदी व्यावसायिक आणि कारागिरांना ऐन दिवाळीतच मंदीचा सामना करावा लागतोय. चांदीचा भाव गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट झाल्यानं चांदीच्या दागिन्यांच्या मागणीत घट झाली आहे. याचा फटका या व्यावसायिकांना आणि कारागिरांना बसत आहे. जोपर्यंत दर कमी होत नाही तोपर्यंत मागणी वाढणार नाही आणि या हस्तकलेला ऊर्जित अवस्था प्राप्त होणार नाही, असं मत या व्यवसायातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. चांदीचे दागिने आणि वस्तूंसाठी हुपरी ही जगभर प्रसिद्ध आहे. म्हणूनच या शहराला चंदेरी नगरी म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी चांदीचे दागिने आणि वस्तू बनवण्यासाठी मागील 125 वर्षांची परंपरा आहे. फक्त हुपरीच नाही तर आसपासच्या गावातील बहुतांश लोकांच्या उपजीविकेचं चांदीकाम हेच साधन आहे. मात्र नेहमी झळाळणारी ही चांदी यंदाच्या दिवाळीत काळवंडली आहे. यावर्षी चांदीचा दर गगनाला भिडल्यानं या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या हजारो हातांचं काम मंदावलंय. हुपरी आणि परिसरात जवळपास 4,500 ते 5,000 छोटे मोठे चांदी व्यावसायिक आहेत, तर जवळपास 20 ते 25,000 कारागीर यामध्ये काम करतायत. हा व्यवसाय हस्तकलेवर आधारित आहे. एक पैंजण साधारण 30 ते 35 कारागिरांच्या हातातून जात असतं. यात महिलांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे. फक्त पैंजणच नाही तर चेन, करदोरे, जोडवी, ब्रेसलेट, अंगठी, मासोळी, लहान मुलांचे वाळे, मनकटी असे अनेक दागिन्यांचे प्रकार इथं बनतात. यंदाचे दर गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट झाल्यानं मागील 2 ते 3 महिन्यांपासून चांदी व्यावसायिक आणि कारागीर यांना मंदीचा सामना करावा लागतोय. मागील 3 दशकातील प्रति किलो चांदी दराची आकडेवारी पाहिली तर 1995 साली 6,000 ते 7,000, 2004 ते 5 मध्ये 27,000 ते 28,000, 2014 ते 2015 मध्ये 43,000 ते 44,000 आणि 2025 मध्ये जवळपास 1,80,000 पोहोचली आहे. जोपर्यंत हा दर कमी होत नाही तोपर्यंत याला ऊर्जितावस्था प्राप्त होणार नाही, असं मत कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे महासचिव आणि हुपरी चांदीमाल उत्पादक संघाचे संचालक संजय पाटील यांनी व्यक्त केली आहे. चांदी व्यवसाय मालाला, दागिन्याला गिराईक नाही. भाव अचानक वाढल्यामुळं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ह्या व्यवसायावरती आमच्या हुपरी परिसरामध्ये जवळपास 20-25 हजार स्त्री पुरुष कामगारांची संख्या अवलंबून आहे. एक दागिना बनवायचा झाला तर तो जवळपास 25 ते 30 कारागिरांच्याकडून बनवला गेला जातो.
आणि हे दागिने आमचे छोटे छोटे व्यावसायिक सगळे तयार करून घेऊन परपेटेत विक्री करण्यासाठी नेतात आणि त्यामुळं ह्या व्यवसायावरती एक मोठंच्या मोठं सगळं परिसर अवलंबून आहे. अचानक वर्षभरात हे जागतिक परिस्थिती पाहिल्यामुळे जो भाव वाढला त्यामुळे एकदम मंदीचं वातावरण तयार झालं. त्यामुळं पूर्णपणे व्यवसाय हा थांबलेला आहे. तर हा चांदी भाव स्थिर कमी होऊन स्थिर झाल्याशिवाय ह्या व्यवसायाला उचित अवस्था प्राप्त होणार नाही असं आम्हाला वाटते. या दरवाढीला जागतिक घडामोडीसोबत अनेक घटक कारणीभूत आहेत. यामध्ये आर्थिक अस्थिरता, गुंतवणुकीतील कमतरता, औद्योगिक क्षेत्रात चांदीची वाढलेली मागणी, यामध्ये सौर पॅनल, इलेक्ट्रिक वाहन, इलेक्ट्रॉनिक्स पार्ट आदींचा समावेश आहे. यासह वैद्यकीय वापर, आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रवृत्ती अशा घटकांचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळं आता हुपरीसारख्या चंदेरी नगरीतील हस्तकला टिकवायची असेल आणि पुन्हा एकदा इथल्या दागिन्यांना पहिल्यासारखी झळाळी मिळवायची असेल तर याचे दर कमी होऊन स्थिर राहणं गरजेचं आहे. यासोबतच शासनाच्या धोरणात्मक उपाययोजनांची सुद्धा गरज आहे. वृत्तसंकलन विभागासह संगम कांबळे, एस न्यूज, कोल्हापूर. कागल इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील एका गारमेंट दुकानाला आज पहाटे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत सुमारे 25 लाखांहून अधिक रकमेचं नुकसान झालंय. या घटनेची नोंद कागल पोलिसात करण्यात आली आहे. कागलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये सूरज कामत यांचा 2 मजली बर्मुडा आणि ट्रॅकसूट बनवण्याचा कारखाना आहे. आज पहाटे 2:30 सुमारास कुत्री भुंकू लागल्यानं घरातील कामत कुटुंबीय जागं झालं. त्यांनी बाहेर येऊन पाहिलं असता घराशेजारीच असणाऱ्या गारमेंट दुकानाला आग लागल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. या आगीनं बघता बघता रौद्र रूप धारण केलं. आगीत मुख्य विद्युत वाहिनी पूर्णपणे जळाली आहे. तसंच कारखान्यातील बर्मुडे, ट्रॅकसूट तयार करणारी सर्व मशिनरी जळून खाक झाली आहे. आगीची माहिती कागल नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला कळताच अग्निशमन वाहन तात्काळ घटनास्थळी दाखल झालं. परंतु यावेळी विद्युत प्रवाह चालू होता. वीज वितरणचे कर्मचारी वेळेत न आल्यानं अग्निशमन वाहन आगीच्या स्थळापर्यंत जाण्यास विलंब झाला. अखेर कर्मचाऱ्यांनीच आग आटोक्यात आणली. कारखान्याच्या शेजारीच कामत कुटुंबियांच्या दुसऱ्या मजल्याचं बांधकाम सुरू आहे. तिथंही आगीच्या ज्वाळा पोहोचल्या होत्या. या आगीत सुमारे 25 लाखांहून अधिक रुपयांचं नुकसान झालंय. या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. कागल ग्रामीण रुग्णालयात नव्यानं सुरू झालेल्या डायलिसिस सेवा केंद्राचा लोकार्पण सोहळा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला. या सुविधेमुळे कागलसह संपूर्ण ग्रामीण भागातील शेकडो रुग्णांना दिलासा मिळणार असून ही सेवा जीवनदायी ठरणार असल्याचा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केलाय. कागल ग्रामीण रुग्णालयात पीपीपी तत्वावर 5 युनिट्स असलेले डायलिसिस सेवा केंद्र सुरू करण्यात आलंय. या केंद्राचा लोकार्पण सोहळा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी या सुविधेमुळे कागलसह संपूर्ण ग्रामीण भागातील शेकडो रुग्णांना दिलासा मिळणार असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सुसज्ज प्रतीक्षा कक्ष उभारण्याचीही घोषणा केली. या कार्यक्रमात HLL कंपनीचे उपव्यवस्थापक अरुण गंगाधरन यांनी कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या सेवांची माहिती दिली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सरिता थोरात, डॉक्टर DP पाटील, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, नवल बोते आदी उपस्थित होते. कोल्हापुरात भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीनं दीप कृतज्ञतेचा, वंदन लोकराज्याला या संकल्पनेतून दिवाळीचा पहिला दिवा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी लावण्यात आला. या दीपोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं समाधीस्थळ परिसर हजारो दिव्यांच्या प्रकाशानं उजळून निघाला. भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीनं दीप कृतज्ञतेचा, वंदन लोकराज्याला या संकल्पनेतून दिवाळीचा पहिला दिवा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी लावून दीपोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. इतिहास संशोधक आणि लेखक इंद्रजित सावंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आला.
छत्रपती शाहू समाधीस्थळी हजारो दिवे लावून राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला स्मरण करत दिवाळीचा प्रारंभ कृतज्ञतेच्या दिव्यांनी साजरा करण्यात आला। या निमित्तानं समाधीस्थळ परिसर हजारो दिव्यांनी उजळून निघाला होता। यावेळी शाहू अध्यासन केंद्राचे संचालक जे.के. पवार, बसवंत पाटील, कादर मलबारी, सुधाकर विणकरे, राजाराम कांबळे, ॲडव्होकेट किरण कांबळे, विक्रांत लोकरे, प्रतीक कांबळे, ॲडव्होकेट विराज भोसले पाटील, जीवन कांबळे, मैथिली पोवार, शुभम शिरहट्टी, योगिता कांबळे, महेश बावडेकर यांच्यासह कोल्हापुरातील शाहूप्रेमी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सळसळत्या उत्साहात शुक्रवारपासून दीपोत्सवाला सुरुवात झाली आहे। दीपोत्सवाचा उद्या मुख्य दिवस असल्यानं आज दिवसभर बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होती। कपड्यांपासून ते आकाश कंदील, मातीच्या पणत्या यांनी बाजारपेठा सजल्या होत्या। दिव्यांचा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपावली सणाला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे। उद्या म्हणजेच सोमवारी दिवाळीचा मुख्य दिवस आहे। त्यामुळे आज दिवसभर कोल्हापुरातील प्रमुख बाजारपेठा असणाऱ्या राजारामपुरी, शाहूपुरी, महात्मा रोड, गंगावेश, लक्ष्मीपुरी अशा विविध खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती। कपड्यांसह दिवाळी फराळ बनवण्यासाठी लागणाऱ्या किराणा दुकानात ग्राहकांची लगबग होती। रंगीबेरंगी रांगोळी, आकर्षक असे छोटे आणि मोठे आकाशकंदील, पणत्या, विविध प्रकारच्या फटाक्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती। पूजेसाठी लागणाऱ्या फळांच्या स्टॉलवरही ग्राहकांची रेलचेल होती। ग्रामीण भागातल्या मुलामुलींना प्राथमिक शिक्षण दिलं जातं, मात्र त्यांना माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणही देणं गरजेचं आहे। त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केलंय। हातकणंगले तालुक्यातील संभापूर ग्रामपंचायतीच्या वतीनं आयोजित केलेल्या दिव्यांग निधी वाटप कार्यक्रमात ते बोलत होते। हातकणंगले तालुक्यातील संभापूर ग्रामपंचायतीच्या वतीनं गावातील दिव्यांग लाभार्थ्यांना 1,28,000 रुपयांचा दिव्यांग निधी वाटप करण्यात आला। त्याचबरोबर गावातील घरफाळा आणि पाणीपट्टी भरलेल्या नागरिकांना दिवाळी निमित्तानं साखर वाटप करण्यात आली। तर महिला बचत गटांना लखपती दिदी ग्राम अनुदानाचं वाटप करण्यात आलं। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी संभापूर ग्रामपंचायतीनं सातत्यानं जिल्ह्यात वेगळेपणाचा ठसा कायम ठेवला असल्याचं सांगितलं। लोकांच्या हिताची कामं सरपंचांसह सर्व सदस्य करत असल्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले। सध्या ग्रामीण भागातील अनेक मुलं मुली माध्यमिक तसंच उच्च शिक्षण घेत नसल्याचं आढळून येतंय। त्यामुळे भविष्यात माध्यमिक शिक्षणात मुलामुलींची संख्या वाढली पाहिजे असं सांगून काही विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आपण स्वतः दत्तक घेऊ, त्याचबरोबर लोकसहभागातून शैक्षणिक सुधारणा करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली। मुलींना प्रोत्साहन दिलं तर मुली अजून चांगल्या पद्धतीने काम त्या ठिकाणी करू शकतात हा अनुभव आहे। आणि माझी विनंती आहे की आता आपला हा महिना ऑक्टोबरचा आहे, पुढच्या जूनला 100% या पटसंख्येतले 150च्या 150 मुलं आणि मुली हे माध्यमिकला गेलेच पाहिजे। आतापासून प्लॅनिंग करा। एखादा गरीब असेल त्याला शिक्षणासाठी काय द्यावं लागलं तर तुम्ही द्या, काय शिक्षणाची मदत करावी लागली 4, 5, 10 पोरं दत्तक घ्यायला लागली तर मी घेतो माध्यमिकसाठी, परंतु सगळी गेली पाहिजे शाळेत, अशी एक मोहीम तुम्ही यावर्षी या ठिकाणी आखा। माजी सरपंच प्रकाश झरंगे यांनी आमदार सतेज पाटील यांच्या माध्यमातून गावाचा कायापालट झाल्याचं सांगितलं। पूर्वी ग्रामपंचायत विठ्ठल मंदिरात होती, मात्र सतेज पाटील हे पालकमंत्री असताना त्यांनी निधी दिल्यानं ग्रामपंचायत इमारत बांधता आली असंही त्यांनी सांगितलं। यावेळी प्रगतशील शेतकरी सर्जेराव मोहिते यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला सरपंच अक्काताई झिरगे, श्रीराम सेवा संस्थेचे सभापती संतोष पाटील, माजी नगरसेवक मोहन सालपे, ग्रामसेविका गीता कोळी, मारुती भोसले, राजू मिरजकर, तानाजी भोसले, शीतल कारंडे, अश्विनी झिरंगे, अवधूत झिरंगे, सोपान भोसले, संपत कारंडे, जगन्नाथ मोहिते, संदीप निकम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। राधानगरी तालुक्यातील अकनूर इथल्या रेशन दुकानदाराला मारहाण केल्यानंतर रेशन दुकानदार संघटना आक्रमक झाली आहे। मारहाण करणाऱ्यावर कारवाई करावी, अन्यथा रेशन दुकानं बंद ठेवून आंदोलन करण्याचा इशारा राधानगरी तालुका रेशन दुकानदार संघटनेनं दिलाय। याबाबतचं निवेदन पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांना दिलं। राधानगरी तालुक्यातील अकनूर इथल्या रेशन धान्य दुकानात ऑनलाईन पावती काढूनच धान्य वाटप करण्याचं काम सुरू होतं।
मात्र यावेळी रवींद्र पाटील यांनी थेट धान्य देण्याची मागणी केली। यातून दुकानदार अरविंद पाटील आणि रवींद्र पाटील यांच्यात वाद झाला। या वादातून रवींद्र यांनी मारहाण करून दुकानातील धान्य विस्कटलं अशी तक्रार दुकानदार अरविंद पाटील यांनी राधानगरी पोलिसात दिली आहे। मारहाणीच्या घटनेमुळे राधानगरी तालुका रेशन धान्य दुकानदार संघटना आक्रमक झाली आहे। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांची भेट घेऊन या प्रकरणी तातडीनं कारवाई करावी, अन्यथा जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानं बंद ठेवून आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। यावेळी तालुकाध्यक्ष महेश निल्ले, संजय पारकर, संजय पाटील, लक्ष्मण पाटील, संभाजी जाधव, मधुकर चव्हाण, अरुण मुसळे यांच्यासह धान्य दुकानदार उपस्थित होते। कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन इथं HIV सहित जगणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, पोषण आहार आणि दिवाळी फराळाचं वाटप करण्यात आलं। जाणीव फाउंडेशन, महालक्ष्मी अन्नछत्र, श्रीमती यमुनाताई पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थांच्या वतीनं या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। जाणीव फाउंडेशन, महालक्ष्मी अन्नछत्र, श्रीमती यमुनाताई पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या वतीनं दरवर्षी HIV बाधित विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजरी करण्यात येते। या संस्थेच्या वतीनं वर्षभर या विद्यार्थ्यांच्या सर्व गरजा पूर्ण केल्या जातात। त्यांना मानसिक आधाराबरोबरच त्यांच्या उपचारासाठी मदत करण्यात येते। यंदा शाहू स्मारक भवन इथं झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य, पोषण आहार आणि दिवाळी फराळाचं वाटप करण्यात आलं। यावेळी उद्योजक तेज घाटगे, ॲडव्होकेट इंद्रजित चव्हाण, प्रशांत काळे, उद्योजक अभय देशपांडे, वीरशैव बँकेचे संचालक सूर्यकांत पाटील बुदिहाळकर, मारुती केसरकर यांनी मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाला रोटरी क्लबचे व्हाईस प्रेसिडेंट सुहास शेलार, श्रीमती यमुनाताई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सिद्धी पाटील, बाळासाहेब पाटोळे, शैलेजा पाटोळे, डॉक्टर मिलिंद गायकवाड, अनिल मोरे, अमरसिंग राजपूत, नरहर कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि पालक उपस्थित होते। पेठवडगावमध्ये दिवाळी सणानिमित्त खरेदीसाठी नागरिक वाहनांसह रस्त्यावर उतरल्यानं शहरात वाहतुकीचा फज्जा उडाला। शहराची मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या पद्मा रोड, बिरदेव चौक, पालिका चौक, धान्य लाईन, बस स्थानक रोड या परिसरात नागरिकांना वाहतुकीचा कोंडीचा सामना करावा लागला। या ठिकाणी वाहतुकीचं नियोजन करताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाल्याचं पाहावयास मिळालं। दीपावलीला सुरुवात झाल्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी होतीये। मोबाईल, टीव्ही, फ्रीज आदी वस्तूंच्या विविध ऑफर्स पाहून खरेदीसाठी ग्राहक गर्दी करतायत। मंगळवारी लक्ष्मीपूजन असल्यानं घरोघरी त्याची तयारी सुरू आहे। 22 खेड्यांची बाजारपेठ असलेल्या पेठवडगावमध्ये गेल्या 3-4 दिवसांपासून खरेदीसाठी चांगलीच गर्दी उसळली आहे। पेठवडगाव पालिकेच्या वतीनं व्यावसायिकांना पद्मा रोड, बिरदेव चौक, पालिका चौक आदी परिसरात विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून दिली आहे। या ठिकाणी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होतीये। या गर्दीमुळे शहरात वाहतुकीचा फज्जा उडालाय। या ठिकाणी वाहतुकीचं नियोजन करताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाल्याचं पाहावयास मिळतंय। कोल्हापुरातील रुईकर कॉलनी परिसरात शनिवारी दुपारी महिलेच्या गळ्यातील 1.5 तोळ्याची सोन्याची चेन अज्ञातानं हिसडा मारून लंपास केली आहे। या प्रकरणी प्रमोदिनी हवालदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोल्हापुरातील रुईकर कॉलनी परिसरातल्या रॉयल रिट्रीट अपार्टमेंटमध्ये प्रमोदिनी हवालदार या आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात। शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास त्या अपार्टमेंटच्या गेटचा दरवाजा उघडत होत्या। त्याचवेळी पाठीमागून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील 1.5 तोळे वजनाची सोन्याची चेन हिसडा मारून लंपास केली आहे। या प्रकरणी प्रमोदिनी हवालदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वारणानगर इथल्या स्विमिंग टँकमध्ये तोल जाऊन पडल्यानं पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या 5 वर्षीय बालकाचा मृत्यू झालाय। शर्विल सुदर्शन पाटील असं त्याचं नाव आहे। शनिवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली। ऐन दीपावली सणात घडलेल्या या घटनेमुळे कोडोलीसह परिसरात हळहळ व्यक्त होतीये। पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथला 5 वर्षीय शर्विल हा शनिवारी सायंकाळी वडील सुदर्शन पाटील यांच्यासोबत वारणानगर इथल्या स्विमिंग टँकवर गेला होता। शर्विलला बाजूला कठड्यावर बसवून सुदर्शन हे स्विमिंग टँकमध्ये पोहत होते। शर्विल कठड्यावर खेळत असताना तोल जाऊन स्विमिंग टँकमधील पाण्यात पडला।
वडील सुदर्शन यांना शर्विल कुठं दिसत नाही हे लक्षात आल्यावर त्याचा शोध घेऊ लागले. त्यावेळी स्विमिंग टँकमध्ये शर्विलचा मृतदेह सापडला. शर्विल हा अंगणवाडीत शिकत होता. कोडोली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी कोडोली पोलिसात फिर्याद दिली. ऐन दीपावली सणात चिमुकल्याच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. करवीर तालुक्यातील कंदलगाव इथल्या जय भवानी महिला सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या वतीनं दिवाळीनिमित्त दूध उत्पादकांना दूध फरक बिल वाटप करण्यात आलं. यावेळी संस्थेला सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या सभासदांचा सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमाला संस्थेचे सर्व संचालक, कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते. करवीर तालुक्यातील कंदलगाव इथल्या श्री जय भवानी महिला सहकारी दूध उत्पादक संस्थेत सभासदांना दूध दर फरक वाटप आणि संस्थेला सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक सभासदांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला सचिव शाहू संकपाळ यांनी संस्थेच्या वार्षिक कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सभासदांना दूध दर फरक वाटप करण्यात आलं. त्यानंतर गेल्या वर्षभरात संस्थेला सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या आरती पुंदीकर, जयश्री सरनाईक, रेखा कुंदीकर या सभासदांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. यावेळी संस्थेच्या चेअरमन जयश्री सरनाईक, व्हाईस चेअरमन सुनीता संकपाळ, संचालिका वंदना अत्तिगरे, सुनीता पाटील, राजश्री भगत, ज्योती किल्लेदार, अक्कूबाई हिंदुळे, मंगल सुतार, सुषमा शिंदे, रेखा पुंदीकर, सरदार भगत, पांडुरंग सरनाईक यांच्यासह दूध उत्पादक सभासद आणि कर्मचारी उपस्थित होते. अवनी संस्थेनं कचरा वेचक कुटुंबातील मुलांसोबत पर्यावरणपूरक दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांना फटाके फोडल्यानं होणारे दुष्परिणाम याविषयी माहिती देण्यात आली. तसंच सर्वांना दिवाळीचा फराळ आणि इतर वस्तूंचं वाटपही करण्यात आलं. अवनी संस्था, महाराष्ट्र सेवा समिती कॅनडा, केएस वाणी ट्रस्ट, सचिन ट्रेडर्स, नेहा पत्की यांच्या संयुक्त विद्यमानं कचरा वेचक कुटुंबातील मुलांसोबत पर्यावरणपूरक दिवाळी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मुलांना तेल, साबण, उटणे आणि दिवाळीचा फराळ देण्यात आला. निसर्गमित्र अनिल चौगुले यांनी फटाकेऐवजी त्याच पैशात गडकिल्ले किंवा नैसर्गिक सहलीचं आयोजन करा असं आवाहन केलं होतं. अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील, संचालिका शैला पाटील, लता धुमाळ, सुरेखा सनदी, रेश्मा चव्हाण, सारिका मागाडे, वनिता कांबळे, मनीषा कांबळे आदी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या वृद्ध दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला. हल्ल्यात दाम्पत्य ठार. शाहूवाडी तालुक्यातील परळी निनाईमधील घटना. निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराविरोधात सर्व विरोधी पक्षीयांचा 1 नोव्हेंबरला मुंबईत मोर्चा. खासदार संजय राऊत यांची घोषणा. एक अर्ज केल्यानंतर लगेच 50 कोटींचं कर्ज मिळतं कसं? पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमीन खरेदीवरून माजी खासदार राजू शेट्टीने उपस्थित केला सवाल. कागलमधील गारमेंट दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे लागली आग. आगीत सुमारे 25 लाखांहून अधिक रकमेचं नुकसान. आणि चांदीच्या दरातील वाढीचा उपरीतल्या व्यावसायिकांना फटका. दरवाढीमुळे मागणीत घट झाल्यानं ऐन दिवाळीतच चांदी व्यावसायिकांना करावा लागतोय मंदीचा सामना. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.